परदेशात आलं की ब्रेकफास्ट करायचा म्हणजे एक मोठी गडबड असते. त्यातनं इंग्लिश ब्रेकफास्ट हा एक फार प्रकार आहे. हॅश ब्राऊन, स्क्रॅम्बल्ड एग, अमुक तमुक. मजा येते खायला, पण शेवटी कंटाळा येतो. हे असे चॉकोज बिकोज ते सुद्धा एकदम थोड्या वेळेला मजा वाटते, नंतर कंटाळा येतो. मग पोहे उपीटची आठवण येते, कधी कधी ढोकळ्याची सुद्धा आठवण येते. ढोकळा हे मिक्स कोणाचं आहे माहिती आहे? चितळ्यांचं. आणि याच्यामध्ये फक्त मापानी हे घेऊन पाणी घेऊन हे फक्त ताटलीमध्ये मांडलेलं आहे. हे तुम्हाला काय, मला सुद्धा करता आलंय, तुम्हाला तर फारच आरामात करता येईल. त्यामुळे परदेशी येत असताना हे असं फक्त बरोबर घेऊन या आणि त्याच्यानंतर हे असं मस्तपैकी ढोका लावून या इकडे या इकडे या. हे असं फक्त आपल्या नॉर्मल राईस कुकरमध्ये मी ठेवतोय आणि त्याच्यानंतर तोंड आणि हे दोघांनाही झाकण लावून टाकणार आहे. काय नाही काय 15 मिनिटात ढोकळा तयार आहे. होऊन जाऊ दे. म्हणलं होतं ना तुम्हाला, फक्त 10 ते 12 मिनिटच वेळ द्यायचा शिजायला. बघा इकडे, फुलजा सिमसिम. ओहो ओहो, ढोकळा तयार झालेला आहे. आता फक्त शेजारी मी इकडे पॅरलली फोडणीची तयारी करून ठेवलेली आहे. तडका मारा, तो ढोकळा तयार. 2 मिनिटात ढोकळ्याची प्लेट दाखवतो. 10 मिनिटामध्ये झकासपैकी ढोकळा तयार झालेला आहे. तडका मारके, खोटं नाही बोलत. हे बघा, वाटेल अगदी प्रोफेशनल आहे, पण तुम्हाला सांगतो हे खरंच काही अवघड उरलेलं नाही आहे आता करणं. फक्त तुम्ही रेडी मिक्स घेऊन दिलेल्या गोष्टी फॉलो करता यायला पाहिजेत, बस, बाकी काही नाही. त्याच्यानंतर असा सगळ्यांना वाटायचा घरच्यांना आणि इम्प्रेस करायचं. लक्षात ठेवा, ट्राय इट आउट. जमेल, मला जमतंय, तुम्हाला का नाही जमणार? ढोकळा तयार झालाय, बघा तरी कसा दिसतोय. आणि हा असा गरमागरम ढोकळा कुठल्या वातावरणामध्ये खातोय माहितीये? 1 सेकंद पडदा उघडतो म्हणजे तुम्हाला अजून मजा कळेल. हा असा गरमागरम ढोकळा. क्या बात है, क्या बात है. वरचा क्लास.